सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा हा टॉपिक आपण सोप्या शब्दामध्ये समजून घेणार आहोत. तो म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बघा, याआधी आहे ना प्रत्येक राज्याचे विविध असे कर कायदे होते. याच्यामुळे काय व्हायचं की एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये मालाची वाहतूक करताना प्रचंड असा गोंधळ उडला जायचा. त्याचबरोबर केंद्र सरकारचे वेगळे अप्रत्यक्ष कर होते, राज्य सरकारचे वेगळे अप्रत्यक्ष कर होते आणि म्हणूनच केंद्र सरकारने 2003मध्ये विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यदल नेमलं आणि याचं काम हे होतं की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराच्या रचनेमध्ये सुधारणा करायची आहे. आणि 2004मध्ये या विजय केळकर समितीने किंवा कार्यदलाने एक अहवाल प्रसिद्ध केला. तो होता FRBM अहवाल, म्हणजेच फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट. तर या अहवालाने काय केलं होतं की GSTचं रिकमेंडेशन म्हणजे शिफारस करण्यात आली होती. आता बघा, एक देश एक कर म्हणजेच वन नेशन वन टॅक्स या संकल्पनेवर आधारित हा अप्रत्यक्ष कर 1 जुलै 2017 पासून संपूर्ण भारतामध्ये लागू झाला. कधी? 1 जुलै 2017. आणि कुठल्या प्रकारचा कर आहे तर इनडायरेक्ट टॅक्स म्हणजेच अप्रत्यक्ष कर. याच्यामध्ये बघा, घटनादुरुस्ती विधेयक कोणतं होतं तर 122वे आणि अधिनियम कोणतं होतं तर 101वी घटनादुरुस्ती 2016. हे प्लीज लक्षात ठेवा, ठीक आहे. महत्त्वाची कलम बघा, आर्टिकल 246A राज्यांना आणि केंद्राला GST संदर्भात कायदे करण्याचा अधिकार प्रदान करतं. आर्टिकल 269A आंतरराज्य व्यापारावर GST आकारण्याचे अधिकार केंद्राला प्रदान करतं. आर्टिकल 279A व्हेरी इम्पॉर्टंट आहे. या कलमानुसार GST परिषदेची स्थापना करण्यात आली होती. आता थोडीशी इन्फॉर्मेशन बघूया की GST परिषद काय करतं. तर बघा, टॅक्स रेट कराचे दर ठरवण्याचं काम जे आहे ते GST परिषद करत असतं आणि याचे अध्यक्ष कोण असतात तर केंद्रीय वित्तमंत्री आणि सदस्य कोण असतात तर सर्व राज्याचे अर्थमंत्री किंवा त्यांनी नियुक्त केलेले त्यांचे प्रतिनिधी. GSTचे मुख्य प्रकार बघा, CGST, SGST आणि IGST. आता ह्याच्यामध्ये ना IGST प्लीज लक्षात ठेवा, म्हणजेच इंटिग्रेटेड GST. आंतरराज्यीय व्यापारावरती ह्याच्यावर कोण लावतं टॅक्स तर केंद्र सरकार लावतं, ठीक आहे. आता GSTमधून आहे ना काही गोष्टी वगळण्यात आलेल्या आहेत, म्हणजे ह्याच्यावरती GST अप्लाय नाही आहे. म्हणजे पेट्रोलियम वस्तू असतील, त्याचबरोबर अल्कोहोल फॉर ह्युमन कन्झम्पशन म्हणजेच मानवी वापरासाठी जे पण दारू असेल ती असेल, त्याचबरोबर नॅचरल गॅस आहे, इलेक्ट्रिसिटी शुल्क आहे, ठीक आहे. आणि ज्यासुद्धा जीवनावश्यक वस्तू आहेत ना त्याच्यावरती 0% GST आकारला जातो, ठीक आहे. तर आय होप तुम्हाला याबद्दल सगळी माहिती समजली असेल. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.